नमस्कार. प्रेरणेचा प्रवास या मालिकेतील 9वे तरुण तेजांकित आहेत नवनाथ उत्तमराव बन, निर्माता एबीपी माझा. मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील कोंढा. 10वी पर्यंत शिक्षण गावापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या महात्मा बसवेश्वर हायस्कूल कामठा इथं झालं. पण पुढे वडिलांच्या नोकरीमुळे नांदेडमधून बीडमध्ये स्थलांतरित व्हावं लागलं. बदलीच्या नोकरीमुळे सतत भ्रमंती वाट्याला आली. या भ्रमंतीतून जसा नवा प्रदेश पाहायला मिळाला तशीच नवी माणसं अनुभवायला मिळाली. यातूनच लहानपणी काहीसा शांत अबोल असलेला एक मुलगा शब्दांच्या सहवासामध्ये रमत गेला. हळूहळू शब्द त्याच्या जीवीचे जीवन झाले. अबोल नवनाथ मधून शब्दांवरती प्रेम आणि प्रभुत्व असलेला शब्दप्रभू घडत गेला. महाविद्यालयीन जीवनातच शेकडोंना संमोहित करणाऱ्या वक्तृत्वाने नवनाथची नाळ अनाहूतपणे तरुणाईशी जोडली गेली. या बळावर एकीकडे त्याने महाराष्ट्रातील नामांकित वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या, तर दुसरीकडे AISF अभाविप या विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय सहभागी होऊन शिक्षण विषयक प्रश्नांवर जागृती करण्याचे कामही केले. यातूनच बीड जिल्हा कॉपीमुक्त व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना एकत्र करून कॉपीमुक्त अभियान सुरू करण्यात त्याने महत्वाचा सहभाग नोंदवला. त्याच्या या नेतृत्व गुणातून स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात विद्यार्थी संसद सचिव म्हणून त्याची निवड झाली. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर अंगी असलेल्या वक्तृत्वाला आजमावून पाहण्यासाठी त्याने मळलेली वाट नाकारून पत्रकार होण्याचा निर्णय घेतला. 2008 पासून बीडमधून पत्रकारितेला सुरुवात करून 2 वर्षात गावकरी, मराठवाडा नेता या दैनिकांमध्ये शहर आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. पण स्वतःला आजमावून पाहण्याची खुमखुमी पुन्हा त्याला स्वस्थ बसू देईना आणि मग यातूनच त्याने इलेक्ट्रॉनिक मीडियात पत्रकार म्हणून प्रवेश करण्याचे ठरविले. खरे तर आजपासून 10 वर्षांपूर्वी मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातून मुंबईला जाऊन मीडियात काम करण्याचा निर्णय घेणे ही तशी धाडसाची गोष्ट. पण विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत असल्याने नवनाथमध्ये धडाडीचा गुण उतरला होताच. या धडाडीच्या बळावर जुलै 2010 मध्ये तत्कालीन स्टार माझा म्हणजे आताच्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीत तो दाखल झाला आणि जवळपास 10 वर्ष झाली तो याच वाहिनीत अगदी निष्ठेने निर्माता या पदावर कार्यरत आहे. या 10 वर्षांच्या काळात प्रस्तुत वाहिनीवर तो वेगवेगळ्या भूमिकांमधून वावरत आला आहे. पण त्यातही नमो व्हर्सेस रागा, कोण होणार मुख्यमंत्री, नगरपालिकेच्या नाक्यावर अशा कार्यक्रमांसाठी त्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकमानस धुंडाळून पाहिले आहे. अशा कार्यक्रमातून लोकांना त्यांच्या समस्यांवर, अपेक्षांवर बोलते करण्याचे काम सातत्याने केले आहे. यासोबतच त्याची वेगळी ओळख म्हणजे करिअर मंत्र या कार्यक्रमातून त्याने मान्यवरांच्या माध्यमातून तरुणाईच्या करिअरच्या पर्यायांची महत्वाची चर्चा घडवून आणली आहे. आपल्या वृत्तवाहिनीसाठी एकीकडे त्याने पंढरीच्या वारीचं विशेष कव्हरेज केलं आहे, तर दुसरीकडे माझा कट्ट्यावर राजकारण, कला तथा साहित्य संस्कृती क्षेत्रातील दिग्गजांना कधी अडचणीत टाकणारे तर कधी बोलतं करणारे प्रश्न विचारल्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोंढासारख्या एका लहानशा खेड्यात जन्माला येऊन आज देशाच्या आर्थिक राजधानीत आपल्या शब्द प्रभुत्वाच्या बळावर पहिल्या क्रमांकाच्या वृत्तवाहिनीत अव्वल दर्जाचा निर्माता म्हणून स्वतःला स्थापित करणं ही गोष्ट तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. म्हणूनच पत्रकारितेत आलो, इथेच रमलो, पण म्हणून माझी प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांच्या सहवासात रमण्याची इच्छा अपुरी राहिली, असे मित्रांजवळ मोकळेपणाने कबूल करणाऱ्या नवनाथचा तरुणाई सोबतचा हा मनमोकळा संवाद सगळ्यांनाच हवाहवासा वाटेल अशी